दरी पुनवर दरीवरची तलावामध्ये पाणी गेलं तर ते पाणी संत तलावामध्ये जाऊ शकते. संतपासून जतपूर भागामध्ये या भागांना पूर्ण पाणी मिळते. हां, आता हे जे मागणी केलेली आहे म्हैसाळची पाण्याची, सर ही जी पाणी आहे हे ऑलरेडी कॅनल त्या ठिकाणी आले म्हणून आपण मागणी करतो. मेन साईड ही गाव जी हे करतात आंदोलन जे करतात, आता हे अक्कळवाडी आहे, माणिकनाळ आहे, गिरगाव आहे, लोंगा आहे, मोठेवाडी आहे, गुरगुनियाळ आहे, दरीवाडी आहे. त्यांच्या कालावधीमध्ये जत तालुक्यामध्ये अन्याय काय झालाय की एक डोरलीचा फाटा जर सोडला तर ह्या ठिकाणी कुठेही पाणी डायरेक्ट इथं असं पिळून इकडे जातं. हां, इकडे मंगळवेढा तालुक्यात फाटा नाही आहे. आता मंगळवेढा तालुक्यामध्ये देखील 35 गाव वंचित आहेत. म्हणजे माझ्या एका तालुक्याचा प्रश्न मांडत नाही आहे, पूर्ण त्या दोन्ही तालुक्यात मांडतोय. 35 गावाला पण पाणी गेलं पाहिजे. मायताळपासून वसपेठ तलावापासून गुड्डापूर तलाव, गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून संत तलावामध्ये पाणी गेलं तर मगाशी खांडेकर साहेबांनी जत आणि इथल्या इतर ठिकाणची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या बाबतीमध्ये उल्लेख केला. मी रात्री 1:30 वाजता जतमधले लोक आले होते. 12:30-1 वाजता आले, मी 1:30 वाजता पोहोचलो. त्याने देखील काही नकाशावर मला काही गोष्टी सांगितल्यात. त्यानं आम्ही त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये 2000 कोटीचं टेंडर काढतोय. म्हैसाळ योजना जी आहे ती योजना त्याची व्याप्ती वाढवण्याचं काम आणि या इतर ज्या काही 40, 50, 60 गावं आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी आमचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी मला शॉर्ट टर्म सांगितलं, ही म्हैसाळ योजनेमधून आपण जे 7-8 तलाव जे कसे भरू शकतो कॅनलच्या माध्यमातून त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतोय, जेणेकरून त्यांना तात्काळ मदत होईल. एकही गाव, एकही माणूस आपल्या महाराष्ट्रातून आम्हाला सेवा मिळाली नाही, वंचित राहिलो आहे अशासाठी इतर ठिकाणी जाता कामा नये. ही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि म्हणून ही जबाबदारी पूर्णपणे त्याची जाणीव ठेवून आपण काम करूया. शेवटी राजकारण बाकी लोक करत असतात, त्यांना करू द्या, परंतु राजकीय आरोपाला मी राजकीय उत्तर देणार नाही, मी कामाने उत्तर देईन एवढंच मी सांगत असतो. आणि म्हणून मी उदय सामंत, शंभूराज देसाई